माझं US ला यायचा काही प्लॅन नव्हता. म्हणजे इनफॅक्ट हा सेकंड ऑप्शन होता माझा. आणि मला बनायचं होतं आर्मी ऑफिसर. आता त्या प्लॅनचं काय झालं, दिस इज नॉट इम्पॉर्टंट. बट बंड्या US ला कसा पोचला, दॅट इज द क्वेश्चन. बिकॉज आतापर्यंत माझे कझिन्स, माझे फ्रेंड्स सगळ्यांनी मला विचारलं की बंड्या व्हॉट इज द वे आणि आम्ही US ला कसं येऊ शकतो, व्हॉट आर द ऑप्शन्स. तर मला ते ऑप्शन तुमच्यासोबत ह्या सिरीजमध्ये डिस्कस करायचे. इंग्लिश आणि हिंदीमध्ये भरपूर रिसोर्सेस आहेत, मला माहिती आहे. मराठीत करण्याचा उद्देश असा की मी स्वतः पारनेर तालुक्यातून BSc ग्रॅज्युएट केलेलं आहे. आणि जर त्यावेळेस मला हे रिसोर्सेस भेटले असते, भले ते हिंदी इंग्लिशमध्ये, बट जर त्यावेळेस मला मराठीत हे रिसोर्सेस आणि खूप सोप्या भाषेत भेटले असते, तर माझं जी जर्नी होती महाराष्ट्र टू USची ती खूप सोपी झाली असते. आणि म्हणूनच मला तुमच्यापर्यंत जितकं इझिली जमेल ना तितकं इझिली हे पोचवायचं आहे. सो ज्यांना ज्यांना हे प्रश्न आहेत ना की बाबा मी US ला जाऊ शकतो की नाही, किंवा ज्यांची हे ड्रीम आहे, इनफॅक्ट तो एक व्यक्ती जो मराठी मीडियममधून जरी शिकलेला असेल, हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी. मला हे प्राऊड वाटतं कारण की आत्तापर्यंत मी आल्यानंतर माझे 2 फ्रेंड्सला मी हेल्प केली आहे US ला येण्यासाठी. आणि जर ते येऊ शकतात, जर मी येऊ शकते US ला, तर मला असं वाटतं फक्त रिसोर्सची कमी आहे महाराष्ट्रामध्ये. एक पाथ भेटला ना की बाबा पासपोर्टपासून US पर्यंतचा प्रवास हा कसा होतो, काय करायला लागतं आणि काय काय प्रॉब्लेम्स हे फेस करावे लागतात, मला हे सांगायचं. आणि सगळे जेन्युइन प्रॉब्लेम्स, पॉझिटिव्स आणि नेगेटिव्स मला दोन्ही तुम्हाला समजून सांगायचे. ज्यांना US ला येण्याचं ड्रीम आहे ते मला फॉलो करा. कदाचित पूर्ण नाही, बट थोडीफार मी हेल्प नक्की करू शकते आणि थोडंफार नॉलेज तुमच्यापर्यंत पोचवायचा नक्की प्रयत्न करणार. सो बंड्याला फॉलो करत राहा आणि ही जर्नी बघत राहा. टिल देन, बंड्या सायनिंग ऑफ.